सजीवांची लक्षणे. आपल्या सभोवती अनेक वस्तू आहेत. त्यापैकी काही सजीव आहेत आणि काही निर्जीव आहेत. सजीवांमध्ये प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. सर्व सजीवांमध्ये काही प्रमुख लक्षणे आढळतात. ती पुढील प्रमाणे आहेत. पेशीमय रचना. सजीवांचे शरीर पेशींचे बनलेले असते. या पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. शरीराच्या आकारानुसार पेशींची संख्या कमी अधिक असते. अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, ईस्ट या सजीवांचे शरीर एका पेशीचे बनलेले असते. एका पेशीने बनलेल्या सजीवांना एकपेशीय सजीव म्हणतात. अनेक पेशी असलेल्या सजीवांना बहुपेशीय सजीव म्हणतात. माणूस, घोडा, पक्षी, पेरूचे झाड अशा सजीवांचे शरीर अनेक पेशींचे बनलेले असते. दगड, मोटार, सायकल, छत्री अशा वस्तू निर्जीव आहेत. निर्जीवांमध्ये पेशीमय रचना नसते. हालचाल. मासा पाण्यात पोहतो. बेडूक उड्या मारतो. फुलपाखरू उडते. माणूस चालतो हे आपण पाहतो. पोहणे, उड्या मारणे, उडणे, चालणे या क्रियांना हालचाल म्हणतात. सर्व सजीव स्वयंप्रेरणेने हालचाल करतात. प्राणी स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. वनस्पती जाऊ शकत नाहीत. त्यांची हालचाल जागच्या जागीच होत असते. वेल आधाराच्या दिशेने झुकते ही एक प्रकारची हालचालच होय. मात्र निर्जीव हालचाल करू शकत नाहीत. एखादा दगड एका जागेवर ठेवला की वर्षानुवर्ष तो त्या जागेवरच असतो. चेतना क्षमता. हे करून पहा. रोपटे असलेली एक कुंडी घ्या. ती खिडकीजवळ ठेवा. रोपटे वाढवा. 10-15 दिवस या रोपट्याचे निरीक्षण करा. खोलीत ठेवलेले कुंडीतील रोपटे खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाकडे झुकलेले दिसते. म्हणजेच कुंडीतील रोपटे प्रकाशाला प्रतिसाद देते. वनस्पतीची मुळे पाण्याच्या दिशेने वाढतात. हा वनस्पतीने दिलेला प्रतिसादच असतो. चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. खेळताना आपला संघ जिंकला की करंडक उंचावून तुम्ही आनंदाने नाचता. ठेच लागताच "आई ग" असा उद्गार तुमच्या तोंडून निघतो. कैरीच्या फोडी, चिंचा बघितल्या की तोंडाला पाणी सुटणे म्हणजे सजीवाने एखाद्या चेतनेला दिलेला प्रतिसाद आहे. निर्जीवांमध्ये या क्षमतेचा अभाव असतो. वाढ. आपल्या सभोवताली आढळणारे प्राणी आणि वनस्पती लहानाचे मोठे होताना आपण पाहतो. यालाच वाढ होणे असं म्हणतात. प्राण्यांमधील वाढ ठराविक काळापर्यंत होत असते. माणसाची वाढ जन्मापासून वयाच्या 18 ते 25 वर्षापर्यंत होते. वनस्पतीच्या वाढीला अशी कालमर्यादा नसते. त्या जिवंत असेपर्यंत वाढू शकतात. त्यांची वाढ विशिष्ट आणि ठराविक ठिकाणीच होते. वाढ होत असताना शरीराच्या आकारमानात आणि वजनात वाढ होते. ही वाढ शरीराच्या अंतर्भागात होते. निर्जीवांमध्ये सजीवांप्रमाणे वाढ होत नाही. हे करून पहा. अर्धा कप पाणी घ्या. त्यात चमचाभर मटकीचे दाणे घाला. 5 तासांनी निरीक्षण करा. आपल्याला असं दिसून येतं की पाणी थोडे कमी होते आणि मटकीचा आकार थोडा वाढतो. प्रयोग. प्रयोगशाळेतील वृद्धिदर्शक आर्क इंडिकेटर घ्या. लहान रोप असलेली कुंडी घ्या. दोऱ्याचे एक टोक
खोडाच्या टोकाला अलगद बांधा. तो दोरा आर्क इंडिकेटरच्या कप्पीवरून खाली सोडा. दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला दोरा ताठ राहील इतके वजन बांधा. दर्शक काट्याच्या प्राथमिक स्थितीची खूण करा. 4 दिवसांनी दर्श काट्याच्या स्थितीची नोंद करा. प्राथमिक स्थितीच्या खुणेपुढे दर्शक काटा गेल्याचे दिसून येते. खोडाच्या टोकाला झालेल्या वाढीमुळे दोरा वर सरकतो. त्यामुळे कप्पी फिरते आणि कप्पीला जोडलेला काटा पुढे सरकतो. म्हणजेच झाडाच्या उंचीत झालेली वाढ आर्क इंडिकेटरच्या कमानीवरून दर्शवली जाते. श्वसन. सर्व सजीवांमध्ये श्वसन क्रिया सतत चालू असते. निर्जीवात श्वसन क्रिया नसते. सजीव प्राणी नाकावाटे हवेतील ऑक्सिजन वायू शरीरात घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडतात. वनस्पती हीच क्रिया अवयवांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे करतात. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. कुत्रा, मांजर, घोडा, उंदीर, गाय असे प्राणी पिलांना जन्म देतात. साप, कासव, कोंबडी, कावळा, चिमणी, कोकिळा हे प्राणी प्रथम अंडी घालतात. अंडी उबवली की त्यातून पिले बाहेर पडतात. जांभळाच्या झाडाला जांभळे येतात. जांभळाचे बी रुजून पुन्हा जांभळाचेच झाड येते. अशा तऱ्हेने सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतात. या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. निर्जीव वस्तू प्रजनन किंवा पुनरुत्पादन करू शकत नाहीत. उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात अन्नपचन आणि इतर क्रियातून पोषणास निरुपयोगी ठरणारे अनेक पदार्थ तयार होतात. हे पदार्थ शरीराला पोषक नसल्यामुळे ते निरुपयोगी म्हणून काही अवयवांकडून शरीराबाहेर टाकले जातात. या पदार्थांना उत्सर्ग असं म्हणतात. उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. फुफ्फुसे, मूत्रपिंड, आतडे आणि त्वचा यांच्यामार्फत प्राणी उत्सर्जन करतात. वनस्पती अन्न तयार करत असतानाच आणखी अनेक पदार्थ तयार होत असतात. या पदार्थांची वनस्पतींना पोषणासाठी गरज नसते. असे पदार्थ निरुपयोगी म्हणून वनस्पती बाहेर टाकून देतात. वनस्पती बाष्प रूपात उत्सर्जन करतात. बाभूळ, कडुलिंब, शेवगा अशा काही वनस्पतींच्या खोडातून डिंक बाहेर पडतो. हा त्या वनस्पतीचा उत्सर्गच होय. निर्जीव सजीवांप्रमाणे उत्सर्जन करत नाही. मृत्यू. सर्वसाधारणपणे सजीवांच्या जीवनकाळात सुरुवातीला त्यांची वाढ होते. पूर्ण वाढ झाली की ते प्रजननक्षम होतात. त्यानंतर काही काळाने त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि अखेरीस त्यांची जीवनक्रिया थांबते, म्हणजेच त्यांचा मृत्यू होतो. सर्व सजीवांना मृत्यू येतो. प्राण्यांचे आणि वनस्पतींचेही आयुष्य मर्यादित असते. वेगवेगळ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची आयुर्मर्यादा वेगवेगळी असते. काही वनस्पती बहुवर्षायू असतात. काहींचा जीवनकाल अल्प असतो. आपण कित्येक शतकांपूर्वी बांधलेल्या वस्तू पाहतो, परंतु या वास्तू घडवणारे आता जिवंत नाहीत. म्हणजेच सजीवांप्रमाणे निर्जीवांना मरण येत नाही. प्राणी आणि त्यांची आयुर्मर्यादा. घरमाशी 1 ते 4 महिने. कुत्रा 16 ते 18 वर्ष. शहामृग याची आयुर्मर्यादा 50 वर्ष आणि हत्ती
70 ते 90 वर्ष. थोडक्यात महत्वाचं, सजीव पेशींचे बनलेले असतात. सजीव स्वयंप्रेरणेने हालचाल करतात. चेतना मिळाली की प्रतिसाद देण्याच्या सजीवांच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. प्राण्यांमध्ये ठराविक काळापर्यंतच शारीरिक वाढ होते. वनस्पतींची वाढ विशिष्ट आणि ठराविक ठिकाणी घडून येते. सजीव श्वसन करतात. सजीवांमध्ये स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता असते. शरीरात तयार झालेले निरुपयोगी पदार्थ सजीव उत्सर्जन क्रियेवाटे शरीराबाहेर टाकून देतात. फुफ्फुसे, मूत्रपिंड, आतडे आणि त्वचा यांच्यामार्फत प्राणी उत्सर्जन करतात. सजीवांचा जीवनक्रम मर्यादित असतो, म्हणूनच त्यांना मृत्यू येतो. सजीवात आढळणारी वरील लक्षणे निर्जीवात आढळत नाहीत.